भारत स्वतंत्र झाला 1947ला. भरपूर वर्षे आंदोलनं चालले, क्रांतिकारी चळवळी झाल्या, भरपूर क्रांतिकारकांना फासावर गेले. त्यानंतर भारत स्वतंत्र झाला. त्यानंतर तुम्हाला अधिकार भेटला मतदान करण्याचा आणि निवडणूक लढवायचा. कोणी पण निवडणूक लढू शकतं. परंतु संपूर्ण महाराष्ट्रात आता हे जे निवडणूक लागलेली आहे, आमदार खासदारांमधलेच नातेवाईक आणि घरच्या लोकांनाच. आता तुमच्या इथं सुद्धा गिरीश महाजन यांच्याच पत्नीला उमेदवार दिले आहे. भुसावळमध्ये आमदाराच्याच घरात उमेदवारी आहे. बुलढाण्यामध्ये सुद्धा संजय गायकवाडांच्याच घरात उमेदवारी आहे. तुमच्या 40 गावाला मंगेशदादा चव्हाण यांची बायको नगराध्यक्ष उमेदवार आहे. त्यानंतर राजू देशमुख यांची बायको आणि शंभूराज देसाई यांची बहीण तिथं उभी आहे. काय वाटतं घराणेशाहीबद्दल? प्रत्येक ठिकाणी घराणे आम्ही कोणी हिंमत करत नाही उभं राहायला. नाही, हिंमतचा काय विषय भाऊ, कामच चांगले करते तर हिंमतचा काय विषय त्यामध्ये. पण मग प्रत्येक महाराष्ट्रात सगळे घराणेशाहीच का? तुम्ही आम इन्सान का बरं नाही? कार्यकर्ते फक्त चटाई उचलायला का? नाही, तसा काही विषय नाही. या केस काच न करू रे काम, ते कटकवून टाक एवढा हा विषय सोडून टाक. केस काच न करू. मी पण केली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये व्यसनदिनता भरपूर वाढते. आपण बघितलं, हा जो नाका आहे, या नाक्यामध्ये कामासाठी भरपूर लोक आले होते. म्हणजे तुमचा जो नगर परिषदचा एरिया, व्यसनदिनता भरपूर वाढते, कामं भेटत नाही. इथलं नुसतं तुमचं जामनेरचंच उदाहरण आहे. प्रत्येक शहरामध्ये अशी परिस्थिती आहे. वास्तविक शासनाने गुटखाबंदीचा आदेश दिलेला आहे, तरी पण गुटखा हा सर्रास विक्री होतोय. तुम्ही डायरेक्ट कंपन्या बंद करा ना, ह्या त्याच्यावर पर्याय आहे. उत्पादन बंद करा, विक्री पण होईल. उत्पादन चालू आहे, मग त्यांना तिकडून शुल्क भेटतो. कुठे याच्यात सरकारनं पण नसतं केला पाहिजे. तुम्ही लोकांना तुम्ही टार्गेट करता, पण तुम्ही ते जे उत्पादक आहे त्यांना टार्गेट करा ना. म्हणजे विहिरीतच नाही आता पोऱ्यात कसं काही येईल. बरोबर आहे की? जामनेरमध्ये असं काय आहे? विकास तो इथं दिसतोय, निश्चितच इथं विकास झालेला आहे. ते लगेच पाय टाकल्यानंतर लक्षात येतंय. परंतु जे म्हणजे सत्य ते आपल्याला जे डोळ्यासमोर दिसतं ते बोललंच पाहिजे. पण जामनेरमध्ये असं काय गोष्ट आहे की ती जामनेरकरांची अपेक्षा किती व्हायला पाहिजे? म्हणजे ते उद्योगीकरण झालं पाहिजे. हे खूप मोठी समस्या आहे आता. कारण तरुणांना कामं नाही आहे. अदरवाईज बाकीचे सगळ्या सुखसुविधा आहे. पाणी, लाईट, रस्ते, मनोरंजन ठिकाणे आहे. आपण सोनबळली पाहू, गीता धाम पाहू शकतो. फक्त एक कामाबद्दल थोडं हे नाराजी, ते फक्त भावून दूर करावी लवकरात लवकर. हां, भावनी थोडं मागे सर, थोडं. हां, बोला. इथून फक्त 20 किलोमीटर सुप्रीम कंपनीमध्ये मुलं कामाला जातात. त्याच्यानंतर दुसरा प्लॅन्ट कोणताच नाही इथं. दादा, आपलं काय नाव आणि आपण राहायला कुठं? माझं पवन माडे नाव आहे. थोडं मागे इथे पण. माझं इथं पवन माडे नाव आहे. अच्छा, प्रश्न तुम्हाला एकच. आपण गिरीश महाजन जे आहे, महाराष्ट्रातलं एक मोठं नाव आहे, यांच्याबद्दलच नाही आहे, परंतु काँग्रेस असेल किंवा BJP असेल, आता संगमनेरसारखं शहर आहे, साखर सम्राट आहे, त्या ठिकाणी एकेकाळ असा होता का सुजलाम सुफलाम होतं.